नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राची लोकसंख्या व महाराष्ट्राचं भूगोल यामधील काही गोष्टी ज्या परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या जातात त्या बघणार आहोत. काल आपण विविध भौगोलिक ज्या संरचना आहेत, डोंगर असतील, टेकड्या, शिखरे या गोष्टी बघितल्या होत्या. तर आज आपण पुढे कंटिन्यू करू तिथून पुढे. तर महाराष्ट्राची लोकसंख्या आता हे बघा, आत्ता जनगणना चालू आहे 2026मध्ये, पण याचा डेटा पब्लिश व्हायला वेळ लागेल, आणखी 1-2 वर्ष. सो तुम्हाला जे परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे ते 2011 साली जो सेन्सस झाला होता जनगणना, त्याच्यातला जो डेटा आहे त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जाणार. तर डेटा मी ऑलरेडी शेअर केला आहे ग्रुपवर काही, आणि काही आता शेअर करेन. तर यामध्ये काय लक्षात ठेवायचं, आता यामध्ये इथं बघा, हा महाराष्ट्राचा मॅप आहे. तर त्यामध्ये लोकसंख्या दिलेली आहे पॉप्युलेशन डिस्ट्रिक्ट वाईज. तर टॉप पहिले 5 लक्षात ठेवायचे, सगळ्यात हायेस्ट पॉप्युलेशन, सगळ्यात लोएस्ट पॉप्युलेशन लक्षात ठेवायचे, आणि रिलेटिव्ह लक्षात ठेवायचे की कोणाची जास्त आहे कोणाची कमी आहे. ठीक आहे. जसं की टॉपचे जे 3 आहेत त्यामध्ये जिल्हा बघायला गेलं जिल्हा वाईज, तर पुण्याची पॉप्युलेशन सगळ्यात जास्त आहे, 94 लाख. आता ही खूप वाढली असेल, हा 2011चा डेट आहे. आता 27मध्ये पण जास्त झाले असेल, शहरीकरण वाढते. त्यानंतर 2 नंबरला जे आहे ते मुंबई उपनगर, मुंबई सबअर्बन जो रिजन आहे तो. त्यानंतर 3 नंबरला ठाणे जे आहे. आता काय झालं, ठाणे आणि पालघर जे आहे ते सेपरेट झालं आहे 2014 नंतर. सो आधी ठाण्याची पॉप्युलेशन जास्त होती, बट सेपरेट झाल्यानंतर ठाण्याची पॉप्युलेशन आहे 80.7 लाख. त्यानंतर नाशिक जो आहे हा, त्याची पॉप्युलेशन आहे 61.1 लाख. आणि लास्टला इथं 5व्या नंबरला नागपूर आहे. सो सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचं, सगळ्यात पहिल्यांदा पुणे 1 नंबरला, त्यानंतर 2 नंबरला मुंबई सबअर्बन. हे बघा, मुंबई उपनगराची जास्त आहे, मुंबई शहराची कमी आहे कारण त्याचा एरिया कमी आहे खूप. 3 नंबरला ठाणे आहे, 4 नंबरला नाशिक आहे, आणि 5 नंबरला नागपूर आहे. सो नाशिक हे लक्षात ठेवा, नाशिकची पॉप्युलेशन जास्त आहे. एरिया वाईज नाशिकसुद्धा मोठं आहे, आणि ठाण्याच्या जवळ असल्यामुळं मुंबई साईडला इथं अर्बन एरिया जास्त आहे तिथं. आता शेवटचे 5 कोणते आहेत ते बघूया आपण. तर सर्वात कमी लोकसंख्या जी आहे ती सिंधुदुर्ग आहे. इथं बघा, हा लास्ट आहे, हा सगळ्यात कमी पॉप्युलेशन आहे. का? कारण डोंगराळ भाग आहे इथं, पूर्ण सह्याद्रीचे पर्वतरांगा आहेत. सो एरिया वाईज पण कमी आहे हे स्टेट, समजतं. सो पॉप्युलेशन वाईज सगळ्यात लिस्ट पॉप्युलेशन जे आहे ती सिंधुदुर्गचे आहे, 8,49,000. त्यानंतर गडचिरोली जे आहे इकडं बघा, या साईडला इथं गडचिरोली, ते सेकंड लास्ट आहे 10.7 लाख, म्हणजे 10,70,000च्या जवळपास. त्यानंतर 3 नंबरला हिंगोली आहे इथं मध्ये बघा, हिंगोली. 4 नंबरला जे आहे ते वाशिम आहे, वाशिम. आणि 5 नंबरला जे आहे ते भंडारा आहे इथं. ओके. सो हे लास्टचे 5 पण लक्षात ठेवायचे. असेंडिंग डिसेंडिंगमध्ये प्रिव्हियस इयरमध्ये खूप वेळा प्रश्न विचारला आहे त्याच्यावर, पहिले 5 शेवटचे 5. आणि मग मध्ये आता साताऱ्याची 30 लाख आहे, सांगलीची थोडीशी कमी आहे 28 लाख, कोल्हापूरची जास्त आहे ऑलमोस्ट 40 लाख. त्यानंतर हे 8 आहे सिंधुदुर्ग, 8च्या दुप्पट 16 रत्नागिरी, आणि 16 आणि 10 26 रायगड. म्हणजे जसं जसं वरती जातो आहे आपण, सिंधुदुर्गपेक्षा रत्नागिरीची जास्त आहे, रत्नागिरीपेक्षा रायगडची जास्त आहे, रायगडपेक्षा मुंबईची, आणि मुंबईपेक्षा जास्त म्हणजे मुंबई शहरापेक्षा जास्त मुंबई उपनगराची. सो खालून इकडं वरती जातो आहे तशी पॉप्युलेशन वाढते. त्यानंतर साताऱ्याच्या 3 पट जास्त आहे पुण्याची, ठाण्याची 80 आहे, पालघर कमी आहे बघा, आदिवासी जिल्हा इथं. अहमदनगरची लक्षात ठेवा 45 आहे. आता कसं लक्षात ठेवाल, पुण्याची 94 आहे, त्याच्या ऑलमोस्ट हाफ आहे, अर्धी आहे नगरची. त्यानंतर सोलापूरची थोडीशी कमी आहे नगरपेक्षा, 45 आहे. म्हणजे हे विचारतात 5 जिल्हे देणार तुम्हाला, आणि चढत्या क्रमानं उतरत्या क्रमानं लावं. सो सोलापूर नगर या दोघांची लक्षात ठेवायची, बाबा कोणाची जास्त आहे कोणाची कमी आहे. ओके. आणि सोलापूर सांगलीची म्हणजे खूप जास्त फरक आहे, हा सोलापूरची खूपच जास्त आहे. आता हे धाराशिव जे आहे त्याची कमी आहे बघा, 16 लाख आहे. लातूरची कमी आहे 24.5, बीडची थोडीशी जास्त आहे लातूरपेक्षा. त्यानंतर हे जालना परभणी कमी आहे, 20 लाखाच्या आत आहे. नांदेडची जास्त आहे बघा शेजारच्यांपेक्षा,
हे बघा, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ हे सगळे आजूबाजूचे जे आहे त्याच्यापेक्षा नांदेडची जास्त आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर यवतमाळची जास्त आहे बघा 27, अमरावती त्याहून जास्त आहे 28, अकोल्याची कमी आहे, बुलढाणाची 25 आहे, जळगावची जास्त आहे बघा कम्पॅरेटिव्हली, धुळे कमी आहे, नंदुरबार पण कमी आहे, आदिवासी जिल्हा आहे. हे लक्षात ठेवा डेटा, याच्यावर प्रश्न विचारलेत, सो एक क्वेश्चन येऊ शकतो याच्यावर. आता पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे काय, जी लोकसंख्या आत्ता आपण बघितली त्याला एरियानं जर डिवाईड केलं म्हणजे क्षेत्रफळ जे आहे त्या जिल्ह्याचं, तर त्या जिल्ह्याची डेन्सिटी येणार आपल्याला. म्हणजे काय, किती कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोक आहेत, सो डेन्सिटी जास्त असणार. जर एखाद्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ कमी आहे आणि लोकसंख्या जास्त असेल तर डेन्सिटी जास्त येणार. आता ऑब्व्हियसली जिथं शहरीकरण जास्त आहे आणि संख्या कमी आहे, म्हणजे आता मुंबईचं बघितलं होतं आपण, हे बघा इथं दिलं आहे, मुंबई उपनगराची सगळ्यात जास्त आहे पॉप्युलेशन डेन्सिटी. इथले प्रति चौरस किलोमीटरला असेल हे, दर चौरस म्हणजे 1 स्क्वेअर किलोमीटरचा ठोकळा केला तुम्ही, 1 किलोमीटरचा, 1 किलोमीटर, 1 सगळ्या बाजू 1 किलोमीटर आहेत. यात किती लोक राहत आहेत या एरियामध्ये, त्याला पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणतात. मुंबई उपनगरामध्ये बघा या स्क्वेअर किलोमीटरमध्ये 20,980 म्हणजे 21,000 लोक राहत आहेत 1 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये. सो खूप जास्त आहे पॉप्युलेशन डेन्सिटी, हायेस्ट. त्यानंतर सेकंड जे आहे ते मुंबईचे आहे, म्हणजे मुंबई उपनगर 1 नंबर, मुंबई शहर 2 नंबर आणि 3 नंबर ठाणे आहे. त्यानंतर लक्षात ठेवा मग पुण्याचे आता हे ह्यांची खूप आहे, 19,000 वगैरे आहे, 20,000 आणि पुण्याचे बघा 600 फक्त. म्हणजे हे आसपास पण नाही आहेत, कारण का पुणे एरिया वाईज खूप मोठं आहे. इकडं बघा या इथपर्यंत असं हे एरिया आहे. सो पुणे शहराची जास्त आहे पॉप्युलेशन डेन्सिटी, पण बाकी इकडं ओसाड भाग पण आहे निम्मा इकडचा, ठीक आहे. सो डेन्सिटी वाईज पुणे मग कमी आहे. पालघर बघा इथं आदिवासी असून 560 आहे आणि पुण्याची 603 आहे. समजते. तसंच हे डेन्सिटी पण लक्षात ठेवायची, कुणाची जास्त आहे. जसं सांगलीची जास्त आहे साताऱ्यापेक्षा, कोल्हापूरची जास्त आहे सांगलीपेक्षा साताऱ्यापेक्षा, सिंधुदुर्गची खूपच कमी आहे 163 आहे. सो इथून पण बघा असं चढत्या क्रमानं 163, 197, 368 आणि वाढत जाते वरती. त्यानंतर सोलापूर, उस्मानाबाद, लातूरची जास्त डेन्सिटी बघा नांदेडपेक्षा पण. मग इथं आणखी कोणाची जास्त आहे, अकोल्याची जास्त आहे डेन्सिटी, जळगावची जास्त आहे, नाशिकची जास्त आहे. त्यानंतर इकडे काय नागपूरची बघा जास्त आहे इकडे, बाकी हे सगळे कमीच आहेत. आता सगळ्यात शेवटचे 3 कोण आहेत बघा, गडचिरोली हे बघा 74 आहे. म्हणजे मुंबईमध्ये जिथं एवढ्याशा स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये ऑलमोस्ट 20,000 लोक राहत आहेत किंवा 21,000 लोक राहत आहेत, गडचिरोलीमध्ये किती राहतात, फक्त 74 राहत आहेत. म्हणजे मोकळं वातावरण आहे इकडं, कारण जंगल जास्त लक्षात घ्या. इकडं राहायला जागाच नाही मुंबईमध्ये, खूप मोठ्या बिल्डिंग्ज आहेत 15-20 मजल्याच्या, त्यात लोक राहतात. वेरॅज गडचिरोलीमध्ये जंगलाचा भाग आहे, जास्त लोक नाही तिथं, ठीक आहे. सो शेवटचे 3 कुठले आहेत, गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर. सो गडचिरोली, सिंधुदुर्ग इकडे आहे बघा कोपऱ्यात, आणि परत इथे चंद्रपूर आहे. ओके, सो हे पण लक्षात ठेवा, पहिले 5 शेवटचे 5. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, अनुसूचित जमातींची पॉप्युलेशन, जमाती, ठीक आहे. तर त्यामध्ये आता हे बघा सगळ्यात जास्त जे आहे ते नाशिकचे आहे. अनुसूचित जाती म्हणजे आदिवासी थोडक्यात आपण म्हणतो, ST जे असतात पॉप्युलेशन, ते नाशिक 1 नंबरला आहे. आणि त्यानंतर बघा हे जे आहेत नाशिकनंतर हे नंदुरबार, आदिवासींचा जिल्हा जे म्हणतो आपण नंदुरबार, नाशिकची जास्त आहे, कारण का एरिया खूप मोठा आहे नाशिकचा. आहे बघा एरिया असा आहे मोठ्याच्या मोठं, समजतं. सो त्यामुळं हे जास्त आहे. बट नंदुरबारमध्ये एरिया कमी असून पॉप्युलेशन बघा 1142, आणि पालघरमध्ये पण बघा 1118, ठीक आहे. सो आता हे 1,000 वगैरे असे नाही पॉप्युलेशन, हे इथं पुढं 1,000 असेल, असं 1, 2, 3 शून्य असतील हे, म्हणजे हे किती होईल 15,64,000, आणि इथं पण 3 शून्य असतील, म्हणजे 11,42,000 आणि 11,18,000 असं असेल हे नंबर, ठीक आहे. सो हे आदिवासींची संख्या वाईज लक्षात ठेवा सगळ्यांना. नाशिकची सगळ्यात जास्त आहे, त्यानंतर नंदुरबार आदिवासींचा जिल्हा म्हणतोच आपण,
आणि पालघर जे ठाण्यापासून सेपरेट झालं होतं का, कारण तो पण आदिवासी भाग आहे, त्याचा विकास व्हावा यासाठी सेपरेट झालं होतं, लक्षात घ्या. त्यानंतर अनुसूचित जाती म्हणजे शेड्युल्ड कास्ट जे असतात, SC कॅटेगरी, तर त्याचे जे आहे पॉप्युलेशन, पुन्हा एकदा बघा कुठं जास्त आहे, सगळ्यात पुण्यात जास्त आहे. ठीक आहे, 3 शून्य लावले इथं आपण, 11,81,000. त्यानंतर अहमदनगरला 57,400. त्याच्यापेक्षा जास्त मुंबई उपनगराचे 58,300. सॉरी 58,000 नाही, एकच मिनिट, 1 2 3, हं, 5,74,000 हे आणि 5,83,000. सो ह्याचा पण सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, पुणे, मुंबई उपनगर आणि अहमदनगर. हे एवढं जास्त विचारलं नाही आहे, पण तरी अवघड प्रश्न आला तर माहीत असू द्या. साक्षरतेवर विचारलं जातं, कुठली साक्षरता जास्त आहे सगळ्यात, कुठली कमी. वरती अनुसूचित जाती जमातींचं एवढं विचारलं जात नाही, कारण ते खूप डिटेलमध्ये होतं. फक्त टॉप 3 लक्षात ठेवा कुठले होते ते. नाशिक, नंदुरबार आणि पालघर हे आदिवासी लोकांची जास्त संख्या आहे. आणि पुणे, मुंबई आणि नगर हे अनुसूचित जाती शेड्यूल्ड कास्टसाठी जास्त आहे. त्यानंतर साक्षरता टक्केवारीनुसार दिलं येतं, पर्सेंटेज, समजते, म्हणजे दर 100 लोकांमागे किती लोक साक्षर आहेत. तर त्यामध्ये हायेस्ट जे आहे, आता जिथे सिटी एरिया जास्त असेल तिथे जास्त असणार बघा. जसं की मुंबई उपनगर खूप सारखं येते रँकिंगमध्ये, लक्षात ठेवा. मुंबई उपनगर जे आहे त्याची किती आहे, 89.9% आहे, म्हणजे ऑलमोस्ट 90% लोक साक्षर आहेत. तिथली 10%च लोक जे आहेत ती साक्षर नाही आहेत. त्याच्या खालोखाल मुंबई शहराचे 89.2. त्यानंतर 3 नंबरला नागपूर आहे बघा इथं, 88.4. त्यानंतर अकोला आहे इथं, अकोला. आणि त्यानंतर अमरावती आहे. पुणे कमी आहे बघा थोडंसं, 87.2 आहे. नाही तर चुकून ते लिहायला नको, म्हणजे अमरावतीच्या खालोखाल बघायला गेलं तर पुणे आहे इथं, समजतं. 6व्या नंबरला येईल रँक 6मध्ये पुण्याची. सो पहिले 5 कोणते आहेत, मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अकोला, अमरावती, MMNAE. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे सिक्वेन्स. त्यानंतर मग अशी जसं सांगितलं कम्पॅरेटिव्हली बघायचं. सातारा म्हणजे सिंधुदुर्ग 86 आहे, 82 आणि 83. आता इथे जास्त आहे सिंधुदुर्गाची हे साक्षरता, म्हणजे प्रमाण कमी आहे लोकसंख्येचं, त्यामुळे साक्षरता जास्त आहे, लक्षात ठेवायचं. आता शेवटचे पण लक्षात ठेवायचे, म्हणजे जिथं बाबा शिक्षणाच्या दृष्टीनं थोडीशी उदासीनता आहे, शैक्षणिक दर्जा कमी आहे. शैक्षणिक दर्जा कमी असेल तर गुन्हेगारी, बेरोजगारी या गोष्टी वाढतात खूप जास्त. तर पालघर जे आहे 57%. आता इथं शिक्षणाचं का कमी आहे, आदिवासींचा जिल्हा आहे, लक्षात घ्या. सो तसंही ॲक्सेस म्हणजे काय म्हणतो आपण, लोकांना तिथं पोचणे शाळांपर्यंत, दुर्गम भाग असतो डोंगराचं वगैरे, त्यामुळे शाळांपर्यंत पोचणं, शाळा इस्टॅब्लिश करणं वगैरे अवघड आहे इथं. सो पालघरची कमी आहे 57, लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात शेवटी पालघर आहे. त्यानंतर नंदुरबार, कारण हे दोन्ही लक्षात ठेवायचे आदिवासी जिल्हे टाईप आहेत की जिथं आदिवासींची संख्या जास्त आहे. सो त्यामध्ये एवढं शिक्षणाचं महत्त्व नसतं. त्यांचा जो उदरनिर्वाह आहे तो जंगले, शेती याच्याकडे जास्त त्यांचा दृष्टिकोन असतो व्यवसायासाठी. सो त्यामुळे शैक्षणिक दर्जा थोडासा कमी आहे. आपण प्रयत्न करतो या भागात वाढण्यासाठी, स्कॉलरशिपच्या माध्यमातून, शाळा बांधण्याच्या माध्यमातून, पण आकडेवारीनुसार हे कमी आहेत, लक्षात ठेवा. सगळ्यात खाली पालघर, सेकंड लास्ट नंदुरबार, त्यानंतर जालना आहे बघा इथं, संभाजीनगरच्या किंवा नगरच्या जस्ट शेजारी जालना. पॉप्युलेशन म्हणजे हे साक्षरता कमी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर धुळे इकडं आहे वरती, नंदुरबारच्या शेजारीच आहे धुळे. आणि त्यानंतर बीड. सो हे आता सेंट्रली आहे महाराष्ट्राचं, तरी पण इथं साक्षरता कमी आहे. मे बी पावसाचं प्रमाण कमी आहे, पर्जन्यशाळेमध्ये आहे, त्यामुळे लोक ऊसतोड वगैरे या ह्याच्यामध्ये लहानपणापासून इन्वॉल्व होतात, त्यामुळं साक्षरता थोडीशी कमी आहे. सो हे शेवटचे 5 लक्षात ठेवा पर्सेंटेज वाईज, की ते सगळ्यात कमी जे आहे पालघरची 57% आहे, म्हणजे ऑलमोस्ट निम्मे लोक जे आहेत ते निरक्षर आहेत. त्यानंतर नंदुरबार
त्यानंतर जालना, त्यानंतर धुळे इकडं वरती आणि बीड. बाकी जनरल पण लक्षात ठेवायची. नगरची 80% आहे, नाशिकची थोडीशी जास्त नगरपेक्षा, संभाजीनगरची आणि नगरची अहिल्यानगरची थोडीशी जवळपास आहे, 80% आहे. समजतं. आता हे जे आहे ते सेक्स रेशिओ, लिंग गुणोत्तर जे म्हणतो आपण. आता सेक्स रेशिओ म्हणजे काय, दर 1000 पुरुषांच्या मागे किती स्त्रिया आहेत, याला सेक्स रेशिओ म्हणतात. आणि हे बॅलन्स असणं इम्पॉर्टंट आहे. आपण प्रिव्हियस इयरमध्ये आत्ता डिस्कस केलं होतं आपण, 2024-25मध्ये प्रश्न आला होता याच्यामध्ये, सेक्स रेशिओच्या बाबतीत कोणते राज्य वरती आहे, कोणतं खाली आहे. सो हे जेवढं 1000च्या जवळपास असेल तेवढं चांगलं लक्षात घ्या. 1000 आहे म्हणजे काय, बॅलन्स आहे. दर 1000 पुरुषांमागे 1000 स्त्रिया आहेत. जर खूप कमी झालं प्रमाण ते, तर ती चांगली गोष्ट नाही आहे. समजतं. सो आता सेक्स रेशिओच्या केसमध्ये बघूया आपण. सेक्स रेशिओ आणि आता परत नंतर चाइल्ड सेक्स रेशिओ असेल खाली, बाल लिंग गुणोत्तर. हा नॉर्मली काय आहे, शहरामध्ये जे सर्व पुरुष स्त्रिया आहेत त्यांची म्हणजे त्यांचं प्रमाण ठरवलं जातं. आणि चाइल्ड सेक्स रेशिओ म्हणजे 0 ते 6मध्ये जे आहेत लहान मुलं, त्यांच्यामध्ये किती मुलं किती मुली आहेत हे. तर त्यामध्ये पण हे बघा, टॉप बॉटम लक्षात ठेवायचं. मधल्या आधले विचारले तर जस्ट ओव्हरलुक करायचं आकड्यांवर, कोणाचं जास्त आहे कोणाचं कमी आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये एका दुसरा क्रम जरी जुळवता आला, हे वरती आहे हे खाली आहे, तरी पण आन्सर सॉल्व होऊन जातं. कारण याचं शक्यतो जोड्या लावा असतं, इकडं नावं दिलेले असतात, इकडे नंबर असतात, मॅच द पेअर्समध्ये किंवा बरोबर चूकमध्ये विचारलं जातं. सो लिंग गुणोत्तर जास्त असणार. आता हे बघा, हा प्रश्न होता रत्नागिरीचा. इथं आहे रत्नागिरी, रँक 1 आहे. म्हणजे काय, दर 1000 पुरुषांच्या मागे 1122 स्त्रिया आहेत. म्हणजे स्त्रियांचं प्रमाण जास्त लक्षात घ्या, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट काय, सिंधुदुर्ग, त्याच्या खालोखाल 1036. म्हणजे इथं पण पॉझिटिव्ह आहे, सरप्लस आहे, इथं पण सरप्लस आहे. आणि त्यानंतर गोंदिया आहे इकडं बघा वरती टॉपला. सो इकडं 2 कोपऱ्यातले आहेत, रत्नागिरी सिंधुदुर्ग, आणि त्यानंतर इकडचा कोपऱ्यातलं आहे गोंदिया. या 3 ठिकाणी काय आहे, सेक्स रेशो म्हणजे आता इथं 999 आहे, म्हणजे एकच कमी आहे महिला 1000 पुरुषांमागं. पण इथं तर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सरप्लस आहे इथं थोडंसं. आता शेवटचे 3 जिल्हे जे आहेत, आता हे निगेटिव्ह आहे, लक्षात घ्या. हे म्हणजे इथं नाव येणं म्हणजे निगेटिव्ह गोष्ट आहे, ही वाईट गोष्ट आहे त्या जिल्ह्याच्या बाबतीत. मुंबई शहराची बघा 832. समजते. आता यामध्ये कारण काय असू शकतं आणखी, तर उद्योगाच्या निमित्तानं समजा लोक तिथं जास्त राहत असतील, समजतं, आणि त्यांची फॅमिली जे आहे महिला वगैरे त्या इकडं असतं. समजा काय होतं, मोस्टली रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा रायगडच्या साईडनं लोक कामासाठी मुंबईत जातात. सो माणसं समजा इकडं असतील आणि महिला घरीच असतील इकडं, तरी पण हे असू शकतं आकडेवारीमध्ये. सो मुंबई शहराची जी आहे ती 832 आहे. म्हणजे दर 1000 पुरुषांच्या मागे 832 स्त्री आहेत. मुंबई शहर लक्षात ठेवा हे. त्यानंतर त्या सेकंड नंबरला मुंबई उपनगर 860, थर्ड नंबरला ठाणे. हे तिन्ही आहे जवळजवळ या ऑर्डरमध्ये जाते, शहर, उपनगर आणि ठाणे, की जे तर खूप कमी आहे. त्यानंतर मग बघून घ्यायचं, सातारची 988 आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे शेजारच्यांपेक्षा 966 किंवा 957पेक्षा पॉझिटिव्ह आहे. पुण्यापेक्षा पण चांगला आहे आकडा. म्हणजे हे शेजारच्या 4-5 जिल्ह्यांमध्ये बघितलं तर सातारा जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. आणि रत्नागिरी हायेस्ट आहे सगळ्यात, रायगडपेक्षा पण इवन जास्त आहे सातारची. सो कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवा. आता फॉर एक्झाम्पल नगरची किती आहे, 939, पुण्यापेक्षा जास्त आहे, संभाजीनगरपेक्षा जास्त आहे, नाशिकपेक्षा जास्त आहे, बीडपेक्षा खूप जास्त आहे, बीडचं 916 आहे, जालनापेक्षा पण जास्त आहे, सोलापूरपेक्षा पण एकानं जास्त आहे, आणि हा धाराशिव जो आहे त्याच्यापेक्षा पण जास्त आहे. सो समजते काय सांगतो तुम्हाला, आयडिया आली. आता नगरच्या शेजारच्या सगळ्या जिल्ह्यांपेक्षा नगरचं जे आहे ठाण्यापेक्षा पण जास्त आहे. नगरची सेक्स रेशो जो आहे तो जास्त आहे. सातारचा पण रत्नागिरी सोडलं तर बाकीच्यांपेक्षा चांगलं आहे. आणि इकडं बघायचं गडचिरोली, पॉझिटिव्ह गोष्ट आहे 982, म्हणजे इकडच्यांपेक्षा तरी खूप जास्त आहे इकडं. गोंदिया, गडचिरोली, भंडारा हे बघा 982च आहे. चंद्रपूर पण 961 आहे.
नागपूर आणि पुण्यामध्ये बघायचं कंपॅरिझन. पुण्याचं 915 आहे, नागपूरचं 951 आहे. सो पॉझिटिव्ह आहे पुण्यापेक्षा, चांगली गोष्ट. 946. परत अमरावतीचं आणि नागपूरचं सेम आहे, 951 951. सो इथं पण 946, 34, 25, 46. आता हे बघा, नंदुरबार आदिवासी जिल्हा असून स्त्रियांचं प्रमाण जे आहे ते कम्पॅरेटिव्हली ह्याच्यापेक्षा, नाशिकपेक्षा, धुळ्यापेक्षा जास्त आहे. आणि तसंच पालघरचं, हे बघा, पालघर आणि नंदुरबार जे आहे ते ऑलमोस्ट सिमिलर आहे, 977 आणि 978. सो हे लक्षात ठेवा कंपॅरिझन थोडंसं, जेणेकरून एक्झाममध्ये क्वेश्चन आला चढता क्रम उतरता क्रम, त्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर मगाशी म्हणलं तसं चाइल्ड सेक्स रेशो, म्हणजे 0 ते 6 वयोगटातली जी मुलं असतात तर त्यांचं जर संख्या बघितली आपण शाळेमध्ये किंवा ते नोंदणी केली जाते घरोघरी जाऊन, तर त्यामध्ये आता ह्याचं काय होतं, आता 0 to 6चा अर्थ काय आहे की भविष्यात हे जे जिल्हे आहे तिथं सेक्स रेशो जो आहे तो खूप कमी असेल. कारण लहान मुलांचं जर आपण प्रमाण बघितलं त्यामध्ये मुलींची संख्या जर कमी असेल तर भविष्यात ती जी संख्या आहे ती कमी राहणार तिथं. सो हे अलार्मिंग गोष्ट आहे, यासाठी पावलं उचलली पाहिजे. तर कोणते आहेत बघा, शेवटचे 3 पहिले 3 टॉपचे बघू, जी पॉझिटिव्ह आहेत, लक्षात घ्या, चांगली गोष्ट आहे. गडचिरोली, हे बघा, चांगलं आहे, रँक 1 म्हणजे 961. आता चांगली गोष्ट नाही ॲक्च्युली, 961 म्हणजे 1000 असायला पाहिजे आयडियली, पण तरी पण आपण मगाशी बघितलं की महिला आणि जे नॉर्मल सेक्स रेशो होतं त्यामध्ये 1000च्या वर होता कॉम्पिटिटर, एक रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग होते. इथे एक पण नाही आहे 1000च्या खाली, 1000च्या वरती, सॉरी. सो ही निगेटिव्ह गोष्ट आहे सगळ्यांसाठीच, आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्र बघायला गेलं तर. कारण का, भविष्यात हे जेव्हा मोठी होतील पॉप्युलेशन वगैरे 0 to 6 मधले जे आहेत, तेव्हा तो डिफरन्स जो आहे तो वाढत जाणार आणि मग तेच अनमॅरिड पुरुषांचं प्रमाण वाढेल आणि हे भविष्याच्या सोसायटीच्या बॅलन्ससाठी चांगलं नाही आहे, समजतं, समाजाच्या बॅलन्ससाठी. सो गडचिरोलीचं 961 आहे. त्यानंतर सेकंड जो आहे तो गोंदिया, परत एकदा इथं 956 आणि त्याच्या खालोखाल चंद्रपूर. सो तिन्ही जे आहेत लक्षात ठेवा टॉपचे, ते इकडचेच आहेत, पूर्वेकडचे, ज्यांना आपण म्हणतो की बाबा इथं जंगल जास्त आहे, हे कमी आहे, ठीक आहे, औद्योगिकरण कमी आहे. म्हणजे औद्योगिकरण थोडंसं आहे, इंडस्ट्रियलायझेशन, बट शहरीकरण वगैरे कमी आपण जे म्हणतो. पण पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे की बाबा सगळ्या महाराष्ट्राचा विचार करता ह्यांचा तरी चाइल्ड सेक्स रेशो जास्त आहे, चांगली गोष्ट. म्हणजे यांचा 1000च्या खाली असून जर चांगलं म्हणतो आहे आपण, तर बाकीच्यांचं वर्स्ट केस चाललं आहे इकडे, लक्षात ठेवा. शेवटचे 3 कोणते आहेत बघा, सर्वात खाली बीड आहे. बीड निगेटिव्ह गोष्ट आहे सगळ्यात जास्त ही. आपण आता मध्ये गुन्हेगारीसाठी न्यूजमध्ये होतं जास्त बीड, पण आता हे चाइल्ड सेक्स रेशो कमी आहे खूप. सो हे पण खूप निगेटिव्ह गोष्ट आहे. त्यानंतर सेकंड बघा जळगाव, सो इकडे आहे वरती इथं जळगाव. आणि थर्ड जे आहे ते नगर आहे. सो नगरसाठी पण अलार्मिंग गोष्ट आहे ही की 852. मग अशी पॉझिटिव्हली बघितलं होतं आपण इथं की आत्ता सध्या जास्त आहे खूप नॉर्मल सेक्स रेशो जो आहे तो, पण चाइल्ड सेक्स रेशोच्या बाबतीत कमी आहे खूप सध्या, लक्षात ठेवा. या भविष्यात हे निगेटिव्ह गोष्ट आहे, भविष्यात याचे प्रॉब्लेम होऊ शकतो. सो शेवटचे कोणते आहेत, बीड सगळ्यात निगेटिव्ह, त्यानंतर जळगाव आणि नगर. मस्त कम्पॅरेटिव्हली बघून घ्यायचं. आता पालघरचं पण तरी पण बघा 967 आहे. आता हे बघा इकडचे जे आहेत 961, 53 आणि 56, त्याच्यापेक्षा पालघरचं जास्त आहे. तसं बघायला गेलं तर रँक 1 होईल. पण का घेतलं नाही रँक 1 इथं सध्या, कारण सेन्सस जो झाला होता 2011ला, पालघर जिल्ह्याची निर्मिती नंतर झाली आहे खूप. सो त्यामुळे हे त्या सेन्ससमध्ये नव्हतं टॉपला असं. तर लक्षात ठेवा, आता सध्या पालघर जर असेल ऑप्शनमध्ये तर 967 आहे. नंदुरबारची पण इवन शेजारच्यांपेक्षा चांगली अवस्था आहे, धुळे, जळगाव, नाशिक आणि इकडच्यांपेक्षा पण मुंबई, पुणे सगळ्यांपेक्षा चांगलं आहे. आता ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या, अर्बन आणि रुरल पॉप्युलेशन जे आहे, पर्सेंटेज बघणार. आता काल मी सांगितलं होतं लेक्चरमध्ये की 55% ऑलमोस्ट जे लोक आहेत ते ग्रामीण भागात राहतात, लक्षात घ्या, महाराष्ट्रातले. आणि 45% लोक जे आहेत ते शहरी भागात. 2011च्या आकडेवारीनुसार हे बघा इथं दिलं आहे, महाराष्ट्र
54.8 म्हणजेच 55% जे आहे ते ग्रामीण लोकसंख्या. म्हणजे काय ग्रामीणमध्ये जास्त आहेत आत्ता सध्या तरी, लक्षात ठेवा. असं नको व्हायला कन्फ्युजन की महाराष्ट्र जे आहे ते स्टेट डेव्हलप्ड आहे त्यामुळे थोडंसं शहरीकरण जास्त आहे. बाकी देशाच्या तुलनेत तर हे जास्तच आहे संख्या. 45% शहरीकरण आणि 55% ग्रामीण. आता यामध्ये बघा ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण कुठे जास्त आहे. सगळ्यात रँक 1 जे आहे ते गडचिरोली. याचा अर्थ काय 89%चा अर्थ 89% लोक गावात राहतात आणि फक्त 11% लोक जे आहेत ते शहरात राहतात. छान, कारण इथं बऱ्यापैकी जंगलाचा भाग असल्यामुळं खेडेगावांची संख्या जास्त आहे, गावात राहणाऱ्या लोकांची संख्या, आणि शहरीकरण प्रमाण कमी आहे खूप. त्यानंतर सेकंड जे आहे ते सिंधुदुर्ग, इकडं बघा खाली. आणि तिसऱ्या नंबरला जे आहे ते हिंगोली आहे, इथं मध्येच आहे बघा, सेंटरला असूनसुद्धा गावात राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. सो 3 कोपरे आले इथं, म्हणजे 2 कोपरे समजा, गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि बरोबर मध्ये इथं हिंगोली आलं. सो हे ग्रामीण लोकसंख्येच्या बाबतीत पहिले 3 जिल्हे आहेत. आता शहरी म्हणजे काय, अर्बन पॉप्युलेशन. आता हे बघा मुंबई शहर उपनगराची, हे सगळे अर्बनच म्हणतो आपण, मुंबईला पूर्ण शहरच आहे. सो 100% आहे इथं मुंबई, 100% शहर उपनगर. आणि त्याच्या खालोखाल जे आहे ते ठाणेचं आहे बघा, 76.92. 77% ऑलमोस्ट जे आहेत ते ठाण्याचं शहरात आहे. मग तिथं पण गावं असतील इकडं बॉर्डरवर, तिथं राहिलेले लोक राहतात. आणि नागपूर जे बघा 4थ्या नंबरला म्हणू आपण, 68.3% आहे. म्हणजे ऑलमोस्ट 70% आहे म्हणू शकतो आपण. 30% जे आहेत शहरीकरणाचं प्रमाण जास्त आहे, लक्षात घ्या. नागपूरमध्ये 30% फक्त गावाकडे राहतात, 68 जे आहेत ते शहरात राहतात. पुण्याचं बघा किती आहे, 60.1. आता हे वाढलं असेल खूप, 2011ला एवढं होतं. सो आता 11 नंतर खूप जास्त वाढलं आहे पुण्याचं शहरीकरण. सो हा आकडा आता या सेन्ससमध्ये जास्त असणार खूप. मग सिंधुदुर्ग वगैरे बघा कमी आहे खूप, इकडं 12%. कारण काय इथं बऱ्यापैकी डोंगराळ भाग आहे, सो गावांची संख्या जास्त आहे. आता बोलीभाषा वगैरे विचारलं जाणार नाही एक्झाममध्ये, सो हे नाही केलं तरी चालेल. या पुढच्या जे 4 स्लाईड आहेत त्या नॉट सो इम्पॉर्टंट, हे पण काही इम्पॉर्टंट. सो ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाही त्याच्या वेळ घालवू नका, कारण वरती ज्या बघतो आपण गोष्टी त्या लक्षात ठेवण्यास तुमची एनर्जी जर गेली तर चांगली गोष्ट आहे. या कमी विचारल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये एफर्ट नका देऊ जास्त. आता हे जे आहे नद्यांचं सेक्शन आहे. आता नद्यांचं सेक्शन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, एक क्वेश्चन गॅरंटीड येतो तुम्हाला एक्झाममध्ये. सो हा जो सेक्शन आहे, आता आपण पुढचं एक सेशन घेईन मी आणखी अर्ध्या तासाचं, त्यामध्ये कवर करेन. कारण लोकसंख्या जो आहे, वरच्या सेशनमध्ये आपण लोकसंख्येचं बघितलं. सो ते जे पॉईंटर्स आहेत ते लक्षात ठेवा, कुठली ग्रामीण शहरी लोकसंख्या, त्यानंतर चाइल्ड सेक्स रेशो असेल किंवा नॉर्मल सेक्स रेशो असेल, त्याची लोकसंख्या, साक्षरतेचं प्रमाण, लोकसंख्येची घनता आणि लोकसंख्या, या 5-6 पॅरामीटर जे होते त्याचा एक क्वेश्चन येतो, लक्षात ठेवा दरवर्षी. सो त्यावरच्या ज्या स्लाईड्स आहेत 5-6 त्याच्यातून एक क्वेश्चन, आणि या आता नंतर जे बघणार आपण नद्या, त्यावरून एक क्वेश्चन येणार गॅरंटेड. सो हाय प्रायोरिटी जे टॉपिक्स आहेत त्याच्यावर आपण फोकस करूया आत्ता सध्या, आणि नंतर जे कमी महत्त्वाचे आहेत ते सांगेन मी. सो जसं मी सांगितलं पॅरेटो प्रिन्सिपल, 80-20 रूल जो असतो, 20% अशा गोष्टी असतात की ज्यामध्ये तुमचं 80% काम होऊन जातं. सो त्याच्यावर फोकस करायचं सध्या तरी, आणि नंतर तुमच्याकडं बाकी विषय करून जर वेळ शिल्लक राहत असेल तर मग दुसऱ्या गोष्टी वाचत बसायच्या ज्या कमी महत्त्वाच्या आहेत त्या, जेणेकरून म्हणजे तुमचं 100% तसं होत नाही कधी सिलेबस कंप्लीट, समजतं. काय सेक्शन आहे फक्त ओव्हरलुक करू म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. नद्या ज्या आहेत, कोकणातल्या नद्या, गोदावरी सगळ्यात मोठी नदी आहे महाराष्ट्रातली, त्यानंतर कृष्णा, तापी नदी बॉर्डरवर आहे वरती, आणि मग खाली जे आहे ते जेनेरिक आहे. अन्नधान्य उत्पादन जे आहे, तांदूळ उत्पादन. आता मागच्या 2 पेपरमध्ये MPSC ग्रुप एचं
तांदळाशी रिलेटेड क्वेश्चन होता किंवा डायरेक्टली क्वेश्चन नव्हतं. तांदळाचं उत्पादन सगळ्यात जास्त गोंदियामध्ये होतं, तर त्याच्याशी रिलेटेड तांदळाचे गोदाम किंवा भांडार म्हणून क्वेश्चन होतं. सो तसंच ज्वारीसाठी सोलापूर फेमस आहे. टॉपचे लक्षात ठेवायचे फक्त, यात काही जास्त डीपमध्ये जायची गरज नाही. ते आपण बघूया नेक्स्ट सेशनमध्ये. चल, थँक्यू.